तारखेला काय स्थिती असणार आहे तर 31 तारखेला पावसाची जी तीव्रता आहे ती अधिक वाढलेली असणार आहे। मध्य महाराष्ट्रातले जे सगळे जिल्हे आहेत त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातला काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग हा या सगळ्या पट्ट्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे। जळगाव, नाशिकचा घाटाचा परिसर, संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, हिंगोली, परभणी, बीड, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली अशा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे। तर नंदुरबार, धुळे, विदर्भातले सगळे जिल्हे ज्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ तसेच इकडे नांदेड, लातूर, धाराशिव याचबरोबर कोकण किनारपट्टीतल्या काही भागांमध्ये ज्यामध्ये ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर याचबरोबर सातारा आणि पुण्याचा जो घाटाचा परिसर आहे अशा या सगळ्या पट्ट्याला येलो अलर्ट हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। हे जिल्हे वगळता इतर ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे। किमान ढगाळ वातावरण तरी या जिल्ह्यांमध्ये असणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल रोजी वातावरणाची काय स्थिती असेल तर 1 एप्रिलला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसणार नाहीये, कारण ऑरेंज अलर्ट कुठल्याही जिल्ह्याला दिलेला नाहीये हवामान खात्याने। येलो अलर्ट मात्र महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। नंदुरबार, धुळे, बुलढाणा, अकोला, अमरावती, नाशिकचा घाटाचा परिसर, मुंबई, ठाणे आणि पालघर हे जिल्हे याचबरोबर इकडे गोंदिया, भंडारा, गडचिरोली हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्राला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT। आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा।